आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभयकुमार शहा. आपणा सर्वांना आतापर्यंत माहीत झालं असेल की गेले 5-6 वर्ष मी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीमध्ये समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, या मोहिमेअंतर्गत मी बहुतांश भारतीय गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणुकीविषयी साक्षर करण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम हे लक्षात घ्या, साक्षर याचा अर्थ मी कुठलीही आयती टीप देत नाही. त्यांच्या मनात असलेल्या काही चुकीच्या भावना दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचप्रमाणे मी काही माझ्या व्हिडिओमध्ये होणाऱ्या ज्या अनेकांकडून ज्या चुका होतात, कारण नुकसान हे चुकांमुळे पण होऊ शकतं, त्या चुका होऊ नये हे मी सांगण्याचा, दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. आजचा माझा व्हिडिओ पण अशासाठी आहे की ह्या होणाऱ्या साध्या चुका टाळा. आता तुम्ही पाहिलं असेल तर आजकाल म्हणजे जिथे तुमचं डीमॅट अकाउंट आहे त्यांच्याकडून तुम्ही जेव्हा स्टेटमेंट मागता किंवा जे काय म्हणजे जे त्याचं एका पानावर सगळ्या स्टेटमेंटच्या खाली त्यांची जाहिरात सुद्धा दिलेली असते आणि अगदी ठळक याच्यात काय दिलेली असते मी तुम्हाला वाचून दाखवतो. असं लिहितात इंग्रजीमध्ये, गुड चान्स टू गेट MTF ॲट मार्जिन ऑफ जस्ट 0.05% पर डे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं की आम्ही तुम्हाला कर्ज देतो. कर्ज कशावर? तुमच्या एक्झिस्टिंग शेअर्सवर. म्हणजे आता हे मी एक तुम्हाला सांगतो, त्यांचं कसं आहे, समजा तुम्हाला 1 लाखाचे समभाग घ्यायचे कुठल्या तरी आस्थापनेचे, तर तुमच्याकडे तुम्ही आम्हाला 25,000चे शेअर्स द्या जे आम्ही आमच्याकडे गहाण राहतील आणि मग तुम्हाला आम्ही 75,000चं क्रेडिट देतो. मग त्या 75,000 मध्ये तुम्ही ते उरलेले म्हणजे तुम्ही 1 लाखाचे शेअर्स घ्या, कारण तुमचे 25,000 आमच्याकडे आले आणि अधिक 75,000 आम्ही तुम्हाला कर्ज दिलं, तर त्याच्यावर तुम्ही 1 लाखाचे शेअर्स घेऊ शकता. पण तुम्हाला हे तुम्ही त्याचा गुणाकार करून बघा. जर दररोज तुम्ही 0.05% MTFच्या अगेन्स्ट जर व्याज देत असाल त्या कर्जावर, MTF म्हणजे हे कर्ज आहे हे लक्षात ठेवा. आणि MTF म्हणजे मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी. आता MTF म्हटल्याने त्यातलं कर्जाचं रक्कम कमी होत नाही किंवा लपत नाही, काही नाही आहे. MTF असं नाव म्हणजे MTF हा शॉर्ट फॉर्म आहे, मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी. पण ते त्यांना काय वाटतं की लोकांना कळणारच नाही की याच्यात व्याजही द्यावं लागतं. तर पहिलं लक्षात ठेवा, जर तुम्ही 1 वर्ष जरी ती MTF फॅसिलिटी वापरली म्हणजे कर्जाची रक्कम वापरली, 1 वर्षात तुमच्याकडून बँक 18.25% व्याज घेणार. आणि एक लक्षात ठेवा, म्हणजे कसं होतं, 75,000वर ते जर व्याज पकडलं तर अंदाजे 13,687 रुपये 50 पैसे दरवर्षी व्याज. आणि याच्यामुळे जर तुम्हाला खरंच नफा हवा असेल तर अंदाजे त्याच्या दुप्पट तरी तुम्हाला नफा व्हायला पाहिजे जेवढं व्याज देणार. म्हणजे अंदाजे 37,500 तरी तुम्हाला नफा व्हायला पाहिजे. याचा अर्थ 1 लाखावर 37,500 नफा. याचा अर्थ म्हणजे जर तुम्ही 1 लाख गुंतवलेले पकडले तर याचा अर्थ अंदाजे 40% तुम्हाला नफा व्हायला पाहिजे. तर आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, तुम्हाला नाही का वाटत की हे एवढं सहज शक्य नाहीये?
म्हणजे कोणाची तरी टीप ऐकून, कोणाचं तरी यूट्यूबवर ऐकून. आणि कसं आहे ना, ते जे कोणी तुम्हाला MTF फॅसिलिटी देतात, म्हणजे तुमचे डीमॅटवाले किंवा जे कोणी असतील ते एवढं गोड 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 बोलतात ना, की तुम्हाला वाटतं. आणि पहिलं तर काय सांगणार, फक्त तुम्हाला 0.05% द्यावे लागतात. कुठेही तुम्हाला ठणकावून नाही सांगणार की दर दिवशी. एका वर्षाचे 365 दिवस असतात. 365 गुणिले 0.05 करून बघा, ते येतं 18.25. तुम्हाला सेव्हिंगवर वर्षाला 6.5% फक्त मिळतात. तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये 8%, 10%, 12%. मी सामान्य म्युच्युअल फंडचं सांगतोय. म्हणजे उद्या तुम्ही म्हणाल, अरे मला विप्रोमध्ये पण एवढा अनेकांना फायदा झाला. तुम्ही घेतला का विप्रो? त्यावेळेला तुम्ही घेतला का? त्यावेळेला तुम्हाला माहिती होती का? तुमचं ज्ञान तेवढं होतं का? नव्हतं. इथे पण तुम्ही असं म्हणू शकता, मला ते तेव्हा खूप योग्य वाटलं, फक्त 0.05%. हे 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 असं तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. आता तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, पूर्वी ते रेडिओ किंवा ह्याच्यावर जाहिरात यायची एखाद्या म्युच्युअल फंडची, तेव्हा ते अगदी वेगात सांगायचे, कोणाला काही कळायचं नाही. कोणीतरी माझ्यासारखा एक समाजासाठी लढणारा माणूस, त्याने तक्रार केली. तक्रार केल्यावर त्यांच्यावर शासनाने किंवा जे कोणी ऑथॉरिटी आहे त्याने सांगितलं स्पष्ट कळेल या पद्धतीने बोला. मग ते नीट ऐकायला आता कळायला लागलंय. आणि मी मध्ये आत्ता म्हटलं की मी समाजासाठी लढतो. मी खरंच समाजासाठी लढतो. मी 2002 ते 2012 ठाण्यातल्या धूर रोखणाऱ्या, प्रदूषण करणाऱ्या आस्थापना म्हणजे कारखान्यांविरुद्ध लढलोय. आणि यात मला भरपूर भरपूर म्हणजे मी आमचे आमदार श्री संजय केळकर साहेब यांचा खूप आभारी. त्यांची खूप मदत झाली. त्याच्यानंतर 2013 पासून मी महाराष्ट्रातल्या पोलिसांनी, सगळ्याच पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय, पण ते अजून मला यश येत नाहीये. म्हणजे पोलिसांना काय वाटतं माहीत नाही की दुचाकीवर आपण स्वतः शिरस्त्राण नाही घालायचं, बाकीच्याला पकडायचं. अशा अनेक गोष्टींवर मी लढतोय. विटाव्याला एकच सबवे होता पूर्वी, दुसरा झाला नव्हता. त्याचं सगळं शासनाकडून परवानग्या वगैरे मिळालेल्या, त्याच्याविरुद्ध मी 5 ते 7 वर्ष लढलोय. तो झालाय आता. अशा अनेक आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्याच्यात मला जायचं नाहीये. तर इथे सुद्धा हे तुम्हाला ना जागरूक करण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणजे खरं तर मी स्वतःलाच एक जागरूक नागरिक म्हणून घेतो, कारण अशा गोष्टी कोणी तुम्हाला सांगत नाही. आणि मला इथे सांगायला वाईट वाटतं की लोक काय म्हणतात, हो ते तुमची वायफळ बडबड बंद करा, आम्हाला शेअर सांगा कुठला घ्यायचा आहे, किंवा तुम्ही आता जे सांगितलं त्या कुठला शेअर आहे. म्हणजे लोकांना सगळं स्पून फिडिंग. म्हणजे बाळाला आपण कसं भरवतो, घे बाळा चमच्याने खा. का तुम्ही स्वतः शिका ना. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी अमर नाहीये. आता अमरचा अर्थ तुम्हाला माहित नसेल तर तो हिंदी चित्रपट नाही. अमर म्हणजे जो मरत नाही, मी तसा नाहीये. उलट हे असल्या गोष्टी कोणीच सांगत नाही. काय चुका होऊ शकतात. अनेकांनी हे MTF घेतलं पण असेल, त्यांना काय वाटतं आरामात मी कमवीन. यार आरामात किती, 18.25% फक्त जाणार आहेत वर्षाला. मी आरामात कमवतो 100%. काय 100%, 50%? इथं मी एवढा अभ्यास करून कुठे माझे 50%, 70%, 90% होत आहेत. आणि मी बघतोय बहुतांश समभाग गुंतवणूकदार अजिबात अभ्यास नाही, काही नाही, काही नाही. कोणाचं तरी ऐकायचं, काहीतरी बघायचं YouTube किंवा हे आणि ते आणि ते. तर कृपया नका करू ही चूक. आणि अजून काही थोड्या गोष्टी महत्त्वाच्या सांगतोय. पहिलं तर काय झालं, मध्ये एक मुलाखत घेतलेली झी
झी बिझनेसचे श्रीयुत अनिल सिंघवी, ते जे MD आहेत, सॉरी मॅनेजिंग एडिटर आहेत, त्यांनी सुशील केडिया, जे स्वतः केडिया साहेब फाउंडर आहेत, केडियानॉमिक्स यांची मुलाखत घेतलेली. तर सुशील केडिया साहेबांनी ठणकावून गुंतवणूकदारांना काय सांगितलं असेल? पहिलं, नॉट टू डू ट्रेडिंग विथ बॉरोड फंड. आता हे पण MTF हे बॉरोड फंडच आहे. बॉरोड म्हणजे तुम्ही कर्जाने घेतलेल्या पैशांनी कधी समभागात गुंतवणूक करू नका. आणि दुसरं म्हणजे MTF मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी घेऊन कधी ट्रेडिंग करू नका. ह्या 2 गोष्टी त्याने खूप सांगितल्या. मी तर तिसरं सांगतो, ट्रेडिंगच करू नका ना, लॉंग टर्म गुंतवणूक करा. म्हणजे एक तर MTF उपयोगाचं नाही, आणि लॉंग टर्मसाठी कोण MTF 5-6 वर्ष 10 वर्ष तुम्ही ठेवणार आहात का हो MTF? म्हणजे 1,75,000 जर तुम्ही कर्ज घेतलं तर 1 वर्ष तुम्हाला अंदाजे 13,687, म्हणजे 10 वर्षात 1,30,000. म्हणजे तुम्हाला केवढा नफा मिळाला पाहिजे हे लक्षात घ्या. तेव्हा आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय समभाग गुंतवणूकदारांनो, तुम्हाला माझा किती राग येत असेल की हा काहीच सांगत नाही, हे तुमचं म्हणणं आहे, काहीच सांगत नाही म्हणजे तुम्हाला फक्त टिप पाहिजे किंवा मी कुठला समभाग घेतला आणि हे काय झालं, माझा पोर्टफोलिओ बघायचा आहे तुम्हाला, किंवा असे पण मला दरडावण्यात आलेलं आहे. तुमच्या पुढे 6 महिन्यात तुम्ही काय काय घेणार मला आत्ताच सांगा. हास्यास्पद आहे, हास्यास्पद आहे. म्हणजे आपल्या देशात काही कायदे कानून नाही आहेत का? आणि स्वतः काही मेहनत करायची नाही. उलट एखादा माणूस बोट देतोय की ये बाबा मी तुला चालायला शिकवतो, तर तुम्ही माझ्या बोटासकट हातही खेचून हात तोडायचा प्रयत्न करणार. तेव्हा आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांना, उठा, सजग व्हा, सज्ञान व्हा आज गुंतवणुकीमध्ये. आणि मित्रांनो, जर हे माझे प्रयत्न तुम्हाला आवडत असतील, माझे व्हिडिओ तुम्हाला काहीतरी माहितीपर वाटत असतील, एक छोटंसं सांगतो. काल मला एका ग्रहस्थाचा WhatsApp आला, सर मी तुमचं व्हिडिओ बघून मला कळालं, काय कळालं ते मी नाही सांगणार, पण मी ते बघून मी आता दुसऱ्या चांगल्या समभागात गुंतवणूक करायचं शिकलो, मला माझी चूक कळाली. म्हणजे मला अतिशय आनंद झाला की एक तरी माणूस आहे 140 का 150 करोडच्या भारत देशात, ज्याला मी जे काही व्हिडिओ वगैरे करतो ते आवडलं. आणि हे तर मला कळून चुकलं की आपण भारतीय दुसऱ्याचं कधीच कौतुक करणार नाही. असो, तुम्हाला हे योग्य वाटत असेल, मी करतो हे प्रयत्न योग्यच वाटत असेल, तर माझी एक अतिशय नम्र विनंती आहे. मी तुम्हाला एकच विनंती करतो, जी फुकट आहे, तुमच्या खिशातून पैसे जाणार नाही आहे. मी माझे जे व्हिडिओ वगैरे जे YouTube वाहिनीवर टाकतो, ते कृपया त्या व्हिडिओच्या खाली लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि त्याच्यानंतर माझ्या YouTube वाहिनीला कृपया आपण सबस्क्राईब करा, आजूबाजूच्या सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हे तुम्हाला मी का विनंती करतो, कारण मी पाहिलंय कमी सबस्क्रायबर असताना माझा YouTube व्हिडिओ अनेकांपर्यंत आपोआप नव्हता पोचत, पण जसं हळूहळू 500च्या वर माझे सबस्क्रायबर गेले, YouTubeवाल्यांनी थोडेफार लोकांपर्यंत स्वतःच ते व्हिडिओ पाठवायला सुरू केले. आणि मला असं कळलं आहे, जसजसे सबस्क्रायबर्स वाढत जातील, YouTube स्वतःहून लोकांपर्यंत पोचवतील. आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो, 99% समभाग गुंतवणूकदार सज्ञान नाहीत, सुशिक्षित नाहीत. त्यांच्या डोक्यात चित्र विचित्र, अगदी विचित्र गोष्टी भरलेल्या आहेत. समभाग गुंतवणूक म्हणजे पहिली गोष्ट, आज घेतला उद्या ताबडतोब माझा बंगला, परवा हेलिकॉप्टर. कोणी सांगितलंय?
मीही कधी सांगितलेलं नाहीये. आज घेतला आणि उद्या लगेच. अजून एक, डिव्हिडंडसाठी, फक्त डिव्हिडंडसाठी समभाग घ्यायचा. कोणी सांगितलंय? मी असे किती दाखवलेत अशा गोष्टी. हे सगळं चुकीचे. तर अशा अनेक गोष्टी मी दाखवून देत असतो. म्हणजे सज्ञानता नाहीये त्यांच्यामध्ये. आणि आता मला जे काय व्हॉट्सअपवर मला लोक पाठवतात संदेश, अथवा काही जण मला फोन करतात, हेही मी इथे सांगू इच्छितो की माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझे संपर्क क्रमांक दिले आहेत, माझा ईमेल आय डी दिला आहे. आपल्याला काय अडचण असेल तर मला लिहू शकता, माझ्या व्हॉट्सअपला संदेश पाठवू शकता. तेव्हा आपल्याकडून एवढीशीच माझी इच्छा आहे. माझे समभाग म्हणजे माझं जे यूट्यूब वाहिनी आहे, जास्त सबस्क्रायबर मला मिळवून देण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचे काही शंका असतील, लिहा ना मला. मी कुठे काय म्हणतोय, मी प्रयत्न करेन ना. जर मी एवढं काही माझ्या अनुभव मी लोकांपर्यंत वाटतो कोणी न सांगता, तर आपण एवढंही करू शकत नाही माझ्यासाठी. नमस्कार. पुन्हा असा एखादा महत्त्वाचा विषय घेऊन पुन्हा येईन. जय हो.